चेडा. चेडा, बांग, अच्छा. भानामती हे विषयचंद प्रकार असतो चेडा. त्याने असं हातात धरलं. हातात धरल्याच्या नंतर ती दारू ओतत होता. देशी दारू वास हां. घमघमाट सुटलेला देशी दारू ओतत होता. त्याच्यामध्ये तो चेडा होता. 5 लिटर एवढ्याशा दगडावरती टाकत होता तरी तो दगड ओला होत नव्हता. काय म्हणते धावजी पाटील टोटली 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 आणि काळूबाई सात्विक देवस्थान आहे. त्यांचे नैवेद्य काय माहितीये काय आहे? त्यांचं नैवेद्य आहे पुरणपोळी. तिचा मूठ असते मूठ 6 महिन्याची मुदत असते 1 महिन्याची मुदत असते कधी इन्स्टंट मूठ असते. मूठ म्हणजे काय माणूस खतम. ते तुम्ही म्हणाल जसं मी एखाद्याला म्हणतो ना बायंगा कुणी घेतला की तो लखपती करोडपती होतो. त्याला हा प्रश्न विचारायचा की तू कोणा घेतला? बरोबर. जर त्याच्यामुळे तो लखपती करोड होतो तू अजून भाड्याच्या घरात का राहतो? म्हणजे शहाण्याने पडू नये. बरोबर. हे चेडा देणारा पण बोलतो आणि बायंगा पण देणारा पण बोलतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आज आपण आलो आहोत डोंबिवली वेस्ट, जुना डोंबिवली गाव. आणि आपले जे गेस्ट आहेत आज, त्यांचं नाव आहे हे थोरात गुरुजी. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुजी आपल्याला सांगणार आहे की हे छेडा, हे करणी, हे ब्लॅक मॅजिक हे काय प्रकार असतो. नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुरुजी, आपले जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, ह्यांना तुम्ही तुमच्याबद्दल सांगणार का? सांगायचा उद्देश असा की माझ्याकडे आध्यात्मिक बाब आहे. आध्यात्मिक आम्हाला म्हणजे आम्ही शिक्षित आहोत, म्हणजे शिकलेले आहोत, गुरुविद्या घेतलेली आहे. असं नाही की आपण इकडनं तिकडनं बघून वगैरे. दोन मार्ग आहे. एक आध्यात्मिक आहेत. त्या आध्यात्मिकमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक तांत्रिक आहे आणि एक पूजा मार्गाचा. पूजा मार्ग. पूर्वी बऱ्याच वेळेला मी हे गणपती स्थापनापासून तर सर्व सत्यनारायण, पण आता वयोमानानुसार मी ते करत नाही. पण आता माझ्याकडे टोटल तांत्रिक आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचे मार्ग अधिक आहे. अच्छा. ते मेन काम आहे. आणि त्याकरता मी गोवा 2000 सालापासून गोवा करतो. गोव्याला मी जास्त आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कोकणात तर खूपच आहे. जसं तिकडे भूत, चेडे, पिशाच ह्या विद्या ह्या मी कोकणातच शिकलो. अच्छा. आमचे गुरु हे कोकणातले विठ्ठल सदानंद चव्हाण. ही वॉज अ डॉक्टर. ते डॉक्टर होते आणि त्यांच्याकडे ही विद्या होती. आलं लक्षात. आणि त्या ठिकाणी मी शिकलो. ते पण ठिकाण कुठलं सांगतो, मोकर्णेवाडी, धामापूर, मालवण फेमस आहे. अच्छा. आणि त्या ठिकाणी नजीक असलेला एक कासार टाक्याचा हे छेडा जे असतं हे काय असतं प्रकार? चेडा, बांग, भानामती हे विषयचंद प्रकार असतो चेडा. ओके. काही ठिकाणी चेडा हा याच्यावरती देतात. कशावरती? चेडा विकला जातो, पैसा आणून देतो. बांगन चेडा एकच प्रकारचा असतो. अच्छा. पैसा आणून देण्यासाठी तो घरात ठेवतात, त्याला पूजेला लावतात. त्याचं नैवेद्य द्यायचं, हे द्यायचं, ते द्यायचं, मुदतीचा असतो. पण ज्यांनी हे चेडे विकलेत, 10,000 हजाराला चेडा विकला जातो. ते 10,000 तो खरेदी करायचा, त्याची पूजा अर्चा, त्याचं जे मानपान सगळं द्यायचं आणि त्याला धन मागायचं. तो धन देतो तुम्हाला. समजा चेड्याला सांगितलं अरे जा याचा सत्यानाश करू नये, पण तो करेल त्याची गॅरंटी नाही. कारण ज्याने तो चेडा दिलेला असतो, तो चेडा कुठल्या कामासाठी दिलेला असतो त्याच्यावर डिपेंड आहे. धनासाठी दिलेला असतो की कोणाची वाट लावण्यासाठी दिलेला असतो. बरोबर. अच्छा. कळलं ना. त्यामुळे एकामध्ये 2 कामं येतील किंवा नाही येतील याची गॅरंटी नाही. आता ज्याने मी दिला तुम्हाला चेडा मंत्रून, त्याच्यामध्ये ते प्राणप्रतिष्ठा टाकून वगैरे, तर तो चेडा काय कामासाठी दिला ना तेवढ्यासाठी तू हे करणार. तर कधी कधी काय होतं, त्या चेडा चिडला, मला आणलं कशासाठी आणि काय काम लावतोस, काय मला इस्त्री करायला आणलंस आणि तू मला भांडी कसायला लावतोस, म्हणजे काय. एक उदाहरण बरोबर असं असते. पण हे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि चेड्याचं कसं असतं ना, चेडा बांगा याच्या भानगडीत म्हणजे शहाण्याने पडू नये. बरोबर. हे चेडा देणारा पण बोलतो आणि बांगा पण देणारा पण बोलतो. याच्या भानगडीत पडू नको. जर उलट झालं तर मी जबाबदार नाही. कारण माझ्याकडे केस अशी हॉटेल बिटल भरपूर होते त्याकडे, कळलं. पण ज्या दिवशी तो चेडा चिडला किंवा बांगा चिडलं, सगळं लिलावात गेलं. पण हे जे अध्यात्मातून तुम्हाला जे मिळतं ते टिकतं. बरोबर. देवांच्या माध्यमातून. मग तुम्ही जे अध्यात्मातून तुम्हाला जे मिळतं ते टिकतं.
बरोबर. देवांच्या माध्यमातून मग तुम्ही मग चेडात तुम्हाला हे सगळं देतो ना. देवांची पूजा करायची गरज काय? महालक्ष्मीची पूजा करायची गरज काय? काय बरोबर. तुळजाभवानी पूजा करायची गरज काय? बरोबर बोललात. या आध्यात्मिक शक्ती हे टोटल हे आहे, ते स्पिरिच्युअली तुम्हाला प्रोटेक्टिव्ह आहेत. हे प्रोटेक्टिव्ह नाही आहे, ह्याच्या भानगडीत पडू नये. बरोबर. काही ठिकाणी कसं आहे ना, घरात चेडा आणून ठेवतात, बसवतात, जोपर्यंत जिवंत ते करतात, पिढ्यानपिढ्या चालतं. पण एक पिढी अशी येते ना, ती पुरी बर्बाद होते. जे आहे खतम करून देते. कारण तो शेवटी भूतच, ते पिशाच ते कधी बरोबर. कोणाला दया दाखवत नाही. मी तुझ्या कामाला आला, काम कर, मोकळा हो. छेडा जे असतं हे स्वतःनी लोकांकडे जातो का? की हे लोकं आणतात स्वतःनी? एक वेळ देव स्वतःहून जाईल, अरे हा फार दयावान मनुष्य आहे, हा हो. फार भक्तिमान आहे, हं. आपण त्याच्याकडे जाऊन हे करायला पाहिजे. बरोबर. त्याच्या संरक्षणासाठी त्या घरात वास्तव्यात देवाऱ्यात जायला पाहिजे. चेडा नाही येत कसे. चेडा विदाऊट म्हणजे त्याला आव्हान केल्याशिवाय, बोलवल्याशिवाय तो येत नाही. आणि येत नाही जर एखाद्याने सांगितलं असेल की आजीवन, जसं आपण देवांना म्हणतो, देवा परमेश्वरा, माझी नाही माझी पुढची पिढी, त्याच्याही पुढची पिढी ना तुझी भक्ती करेन, फक्त तू मला सोडून जाऊ नको. अच्छा. करेक्ट. हं. आपण देवाने मान चेड्याला असं कोण करत नाही. बस जर त्याने पर्सनली काय हे असं हे केलं असेल, त्यांचं दोघांचं काय बाउंडिंग असेल, मग तू म्हणत आता हे नाही, हट. चेडा पण म्हणतो, हट, तुझ्याकडेच मी येणार. चेडा कधी माणसांना आवडत नाही, म्हणजे हे नाही, आवडत नाही. तो त्याच्याकडे एकदा त्याच्या नादा लागला ना, मग तो ह्याच्या नादा लागतो. बरोबर, हा प्रकार आहे. अच्छा. पण हे छेडा जे आत्मा असते का? ते भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, अच्छा. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. अशा हं. पद्धतीचं ही आत्मा आहे, तो एकामध्ये घुसून पार होतो. आता समजा मल्टिपल पर्सनॅलिटी झाला असं म्हणतो आपण. मी नॉर्मल आहे, हं. ठीक आहे. एखाद्याच्या अंगामध्ये भूत आहे म्हणा, काय नॉर्मल कंडिशनमध्ये ते एक्झिट होत नाही, म्हणजे हे होत नाही, एक्झॉस्ट होत. पण जर एखादी असा प्रसंग येतो की त्याच्या अंगात खेळायला लागते, म्हणजे अच्छा. दुसरी पर्सनॅलिटी आली नाही त्याच्यामध्ये. बरोबर. एक्झॅक्टली हे देवांचं शैतानांचं भूतांचं असंच असतं. आता मी जिथे होतो ना, ते नॉर्मल, आता ही बोलते, जेवते, सगळं हं. ओके. हं. पण जर तिला छेडलं, तिच्या नजरेत असं काहीतरी घाणेरडं आलं, आता भूत पिशाचे म्हटल्यानंतर तिच्याकडे देवांचं नाही, ती देवांना असं घेऊन नाचायची ती पोरगी, हो. आणि देवांची ऍक्टिंग करायची, बाग मी पण यल्लम आहे, मी पण यल्लम आहे. अरे बापरे! असं आहे. म्हणून ह्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकली बघाल ना, त्यावेळेला म्हणणार की काय आहे. तुम्ही तर आयडेंटिफाय करू शकणार नाही. हं. आमची पण हालत खराब होते. कधी पण समजा एखाद्या देवाला आणलं तुम्ही, देवीला, हं. ती विचारणार, हा बोल, कशाला मला बोलवलंस. अच्छा. अंगात वारं बोलते ना, मला का बोलवलंस. का बोललं? बरोबर. म्हणजे दुसरी पर्सनॅलिटी येऊन ती आपल्याला सवाल करते ना. एक्झॅक्टली चेडा, भूत, प्रेत, पिशाच आणि देव सुद्धा, ही दैवी शक्ती सुद्धा, समजलं ना. एक म्हणतो आपण की मनुष्याचा जन्म सुद्धा फुकट मिळत नाही ना. देव आपल्याकडे फुकट येतो, पण देव तरी कदाचित येऊ शकतो. अच्छा. एक कृपा स्वतःने. म्हणून मी जन्माला घातलं ना रे तुला, मग मी तुझं संरक्षण करणार. पण भूत प्रेत पिशाच नाही, तू मला पोस. तर गुरुजी हे जे छेडा असतं हे कालूबाईचं असतं? नाही, काळूबाईचं असतात म्हण, पण आता ऍक्च्युली काळूबाई जी आहे ना, हं. खरंच सांगतो, व्ह्युअर्सने ऐकायचं, लक्षात ठेवा, काळूबाईच्या फार पूर्वी आम्ही लहान असताना सुद्धा हं. कोंबडा बकरा मारायचे, पण तो तसं नाही. ही पवित्र दैवत आहे. फक्त साध्या नवसाला ती पावते. फक्त जाऊन, आता आमच्या पण हं. बरोबर. आम्हाला तिचं हे आहे, अच्छा. ती बोलते, अरे बाळा, हं. तू फक्त मला हाक मार ना, बघ मी काय करते. मला नको तुझा कोंबडा आणि बकरा. चेडा बिडा हे काय नाही. चेडा बिडा हे जे कोणी निर्माण केलेले जे आहेत ना, तो वेगळा आहे. धावजी पाटील आहे. अच्छा. ते सध्या ऍक्च्युली ओरिजिनली ही म्हणजे ते सात्विक देवस्थान आहे. एक उदाहरण सांगतो. माझ्या वेळेस चव्हाण म्हणे वशीकरण काढायचं वगैरे, त्याला कोणीतरी एका किन्नरने सांगितलं. किन्नर तर तिकडे जास्त स्थान नाही. किन्नर म्हणजे आले ना लक्षात. हो, समजलं. तर चला बघूया, त्यानिमित्ताने खायला पण होईल, म्हणजे दोघे तिघे होते. मग त्याने ते कोंबडी घेतली. बोल,
का रे कोंबडी का घेतली? नाही मला त्या ह्याने असं असं सांगितलं, त्यातला आहे ना कोंबडी काप. म्हटलं कोंबडी कशाला? नाही नाही एक बाई मला जाम सतवते. अरे म्हटलं आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकतो की धावजी पाटलाला कोंबडी नाही कोंबडा देतात. हम्म. बरोबर. म्हणजे लॉजिकली इलॉजिकली ह्या दैवतांबद्दल काय म्हणते धावजी पाटील टोटली टोटली टोटली. आणि काळूबाई सात्विक देवस्थान आहे, त्यांचे नैवेद्य काय माहितीये हम्म. काय आहे? त्यांचं नैवेद्य आहे पुरणपोळी. अच्छा. नाहीच जमलं भाजी भाकर द्या, पण अच्छा. तिच्या नावाने कोंबडा बकरा कधी देऊ नका, लक्षात ठेव. अच्छा, म्हणजे हे सगळे जे बली देतात हे लोकांनी हे लोकांचे हे सुरू आहे, केलेलं आहे जे सगळं. बली देणारे किती एज्युकेटेड आहे ते दाखवा मला. बरोबर. एखादा प्रोफेसर आहे, एखादा डॉक्टर आहे, त्याच्याकडे ही विद्या आहे म्हणून तो देतो. तो त्याच्याकडे असली विद्या तरी हे बलीचा हा प्रकार कधी एज्युकेटेड पर्सन देणार नाही. बरोबर आहे. जे म्हणतात ना अंगुठा छाप असणारे किंवा काहीतरी थोटाण करणारे, आणखीन अंधश्रद्धा, असे लोक करतात काम की ज्यांना स्वतःला माहित नाही श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये काय फरक. तिथंच कशाला एक विरेला जीवदानीला, अरे काय म्हणून तो कोंबडा बकरा देतात तिथे. गुरुजी हे जे बली देतात हे जे मंदिराच्या बाहेर जे दैत्य असतात त्यांच्यासाठी असतं. मला सांग, हो. देव देवी मोठे हा की दैत्य मोठे? आता जसं दैत्यांना बली देतात ना, हा. दैत्यांना बली देतात म्हटल्यानंतर मग एखादा महापुरुष असतो तिकडचा हे कासार टाका देवस्थान बघा, कासार टाका देवालयाला नवस करताना कोंबडा देतात. अच्छा. मग तो देव झाला की दैत्य? देव प्रमाणे त्याला हे म्हणतात. अच्छा. हा, हा. मग तो खरं त्याला आमच्या भाषेमध्ये म्हणतात ना सॉफिस्टिकेटेड पिशाच्य दैवत. ते पिशाच्य आहे पण देवाप्रमाणे वागतो. आता पिशाच्य दैवत आणि हे कसं आहे, पिशाच्य दैवत म्हणजे काय की एखादा मनुष्य वेळेआधी मेला, एखादा मनुष्य अपघातामध्ये मेला आणि त्याला मुक्ती नाही मिळाली, त्याचं ते झालं पिशाच्य. पण ते लोकांना मदत करणार, कळलं ना, ते मदत करणार म्हणून ते पिशाच्य दैवत. आमचे गुरुजी हेच सांगायचे. मग त्या पिशाच्या दैवतांना काय करायचं की तुला घे बाबा काय ते हे कर. बरोबर. ही प्रथा आहे, याच्यात शास्त्र नाहीये, कळलं ना. कळलं. सायन्स इज डिफरंट, हे डिफरंट. आता त्याच्या अनुषंगाने अजून एक सांगतो, नवरात्रीमध्ये प्रत्येक देवीच्या देवळामध्ये बली देतात, ती प्रथा वेगळी आहे. अच्छा. त्याचा आणि दैवत म्हणजे याचा अर्थ ते देवी काय दैत्य म्हणून तिला दिला नाही. नाही. ते महाराजांच्या काळांपासून त्यांच्यामध्ये काहीतरी आपल्या म्हणजे बली जाऊ नये कोणाचा म्हणून देवीला अर्पण करतात आधीच. हे तो टॉपिक टोटल डिफरंट आहे आणि त्या टॉपिक वरती भल्या भल्यांनी हे केलेलं आहे, कळलं ना. कळलं. आणि हा टॉपिक निघालाय सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी काय म्हणतो सर्वसामान्य माणसाने या भानगडीत पडूच नाही. बरोबर. विशालच गोष्ट बरी आहे, समजलं ना. हा एज्युकेटेड माणूस इंजिनियर आहे, IT इंजिनियर आहे, हे आहे ते कधी करणार का? नाही. मॅक्झिमम कोणाची श्रद्धा अंधश्रद्धा हे अर्धवट शिकलेली माणसं ना, 10वी पास 11वी पास. बरोबर आहे. गोष्ट खरी आहे. बरोबर आहे. छेडा हा प्रकार आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये पडायचा नाही. नाही, स्वतः बरोबर. जे देणारे आहेत ते सांगून देणार सांगून नाही काय देणार नाही, नाही. पण ते स्वतः म्हणतात गुरुजी यांच्या भानगडीत पडू नको. चल बरोबर. तुला अजून एक आदिवासी विद्येचं सांगतो. आदिवासी विद्येकडे आता मी एक आमच्याकडे एक परब म्हणून आहे, त्यांच्याशी मी बोललो की ज्यांच्याकडे दत्तात्रय असतं ना तिथे हे असं पिशांच्या दैवत जे असतात ना, ते कोणाची कामं बिमं करतात ते म्हणजे हे अतृप्त आत्मे आहेत. हे दत्त महाराजांना काय करतात, घाबरतात. म्हणून आमच्याकडे तो माणूस येता इथे चेडा तिथे, त्याला म्हणतात तुझा चेडा बाहेर उभा आहे, कळला, बाहेर उभा. त्याने ते मानलं बाहेर नाही, इथे येत नाही, इथे नाही म्हणून. तर त्या आदिवासी विचार म्हणजे जव्हार मुखाडा, ब्रह्मगिरीच्या पायथ्याकडे ना मुखाडा आहे, जव्हार लागतो, त्याच्यानंतर कसारा घाट तिकडे ना, अशी विद्येवाली आहेत लोक, आदिवासी विद्या त्याला म्हणतात. तर त्या एका झोपडीमध्ये मी गेलो होतो. मोठा दगड होता, पत्थर. त्या पत्थरवरती 5 लिटर गॅलनचं आहे ना देशी दारू त्यांनी आणली होती. अच्छा. माणसं बसली होती. पहिल्या वेळेला त्याने मी आत गेलो, साधा आपल्या ड्रेसवरती, मी काय माझ्या ड्रेस कोडवरती नव्हतं गेलो,
शर्ट पॅन्टवरती गेलो. शर्ट पॅन्टवरती जाताना मग नंतर काय झालं, त्याचं ते काय कामच होईना, काम चालेना. तर मला म्हणाले की कोणी इथे हे आहे का ज्याच्या अंगामध्ये. तर नंतर मला थोडं हे वाटलं. मी बोललो नाही आम्ही म्हणजे दत्तभक्त आहोत. असं काय सांगितलं ना माझ्याकडे विद्या. प्लीज बोलतो गुरुजी. गुरुजी आहेत मी बोललो हो मी गुरुजी. हा ना पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आदिवासी लोक आहेत. मग खिडकीतून तुम्ही बघू शकता. त्याने असं हातात धरलं. हातात धरल्याच्या नंतर तो गॅलन म्हणजे थोडी ती दारू ओतत होता. देशी दारू वास घमघमाट सुटलेला देशी दारू ओतत होता. त्याच्यामध्ये तो चेडा होता. चेडा पिशाचे म्हणतो ना आपण, जे काय असेल XYZ. आता चेडा पिशाचे हे अलग अलग असतं, पण ते तेच म्हणतात. इकडे पण तेच म्हणतात, तिकडे पण तेच म्हणतात. आणि त्यालाच आयडेंटिफाय होत नाही काय आहे. एक भूत आहे, पिशाच आहे, बांग आहे, पण तो चेडाच म्हणायचा. तर ते हातात ठेवलं. तो दारू पाचतोय. 5 लिटर एवढ्याच्या दगडावरती टाकत होता, तरी तो दगड ओला होत नव्हता. अरे बाप. तर तो म्हणला काय है? नहीं वो पी रहा है, वो पीने के बाद एकदम तुष्ट हो जाएगा, जाके काम करके आएगा. पुरी गॅलन एवढंच त्याने ठेवली दारू आणि ओतली संपूर्ण. नाव सांगतो डोळखाम म्हणून तिथे आदिवासी विद्या चालते पुष्कळ. डोळखाम बऱ्याच लोकांना माहिती आहे. डोळखाम मध्ये आदिवासी विद्या. तर बरेच वर्ष आले, मी स्वतः बघितलेली गोष्ट आहे. नंतर मी खिडकीतून बघतोय. अच्छा. तर मला म्हणाले ओके तुम्ही तिथे थांबा, माझं काम होऊ दे. म्हणजे त्यावेळेला त्याला त्या कामाचे 5,000 रुपये मिळायचे होते. तो पियाला. मग पत्थर ओला झाला. त्याने असं ज्याचं आता तुझं काम आहे ना, तर तुझ्या हातावरती ठेवलं आणि म्हणाला बोल इसके ऊपर, बोल याच्यावरती काय ते. मग तो बोला असं यांनी माझं हे केलं ते केलं. ठीक है चल बेटा, तुमको दिया है ना, अभी इसका काम करके आ जा. चल 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 चल. तो जसं तो म्हणजे चल 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 म्हणेपर्यंत त्याला बोला ना हो गया ना, जा तू इसको छोड़. ठीक आहे बोला, तू बस तिथे, तुझं अर्धा पाऊण तासात काम होईल. अरे बाप रे. बरोबर 1.5 तासाने फोन आला की उसका ऍक्सिडेंट हो गया. काय म्हणताय हो. मग ही कुठली विद्या. आणि त्यावेळेला आम्हाला आहे ना भारी शौक होता बघायच्या विद्या वगैरे हे वगैरे. ही आदिवासी विद्या अशी अजूनही चालते की नाही मी ना, कारण मी बनत त्या भानगडीत पडलो नाही. पण आम्ही तिथे एंट्री केली ना, किंवा भूतांच्या तिथे मग आम्हाला म्हणजे ऍक्च्युली आम्हाला एंट्री नाही. आमची एंट्री झाल्यानंतर ती विद्या बंद पडते. आता कोणाला खरं वाटतंय, कोणाला खोटं वाटतंय ते ठीक आहे, पण ज्यांना वाटत असेल ते म्हणणं आहे बरोबर आहे. बरोबर. अशी होती विद्या. त्याच्यानंतर एक आदिवासी आता असा होता की एकाला ना सस्पेंड केला होता नोकरीवरून, कामावरून. मला वाटतं बँकेमधला कर्मचारी की कोणतरी होता, सस्पेंड केला होता की काहीतरी. तर त्याने 3 वस्तू घेतल्या होत्या. एक वस्तू म्हणजे सुतळ, दुसरी म्हणजे हे आपला कापसाची वात. अच्छा. आणि तिसरं काय होतं धागा, दोरा, सुतळ, आणखीन हे. तर तो एका टेबलवरती ठेवला. हो. टेबलवरती ठेवला, तो समोर उभा होता. तर ते आपण कसं हातात घेतला असं तो म्हणजे सॉरी तो याच्यावरती असं त्याला काहीतरी लावलं आणि असं तो बोलवता. हे जसं तो पुढे मागे हे करायचा, आपण कसं वात ओढतो तशी. तर तो तिथे तसा वेडासारखा वागायचा मॅनेजर. नंतर त्याने असं कळलं ना, असं हे केलं ना, ते सुतळणे केलं. नंतर त्याने काय केलं की हे काय ते तुमचं दिव्याची वात अशी असं करतो ना आपण एकदम असं. बरोबर. असं जसं करायला लागलं ना, तिकडे त्यात पोटात दुखायला लागला, कोसळला धाडकन खाली. बापरे. ही आदिवासी अशी विद्या जी आहे ही काय असते म्हणजे बापाला सांगताय. चालतं पाखरू तो माणूस आहे ना, असं भस्म फुंकलं की ते पडायचं खाली.
त्या माणसाला ज्यांनी पाहिलेलं आहे, मी तर पाहिलंच एकदा. अजून एक जण व्यक्ती आहे, म्हातारी व्यक्ती आहे, जोशी म्हणून. हम्म. त्यांनी पण पाहिलंय त्याने त्यानेच मला सांगितलं. मग आम्ही बघायला गेलो. अच्छा. एवढी ताकद आहे त्या म्हाताऱ्याकडे, असं होतं ते. तो मेला तो. विद्या भरपूर आहेत आपल्याकडे, आपल्या हे, पण त्याचा सही इस्तेमाल झाला पाहिजे. करणी कशी करतात, मी सांगितलं एक किस्सा. हम्म. स्मशानातल्या करण्या अनेक प्रकारच्या आहेत. मी काढलेला दुसरा कोंबडा कसा उतरवला आता येत नाही. एक छोटंसं पिल्लू घेतात. हम्म. एक छोटंसं पिल्लू, कुठलं, बकऱ्याचं. बकऱ्याचं. त्याच्यावरती त्याचं नाव लिहितात. ज्या अच्छा. व्यक्तीला मारायचं ना, किंवा ज्याच्यावरती हे करायचंय, मूठ मारायचे. मग त्या पिल्लाला आहे ना, तोंडात पाणी, त्याला कितीतरी वेळा बोलणार, अरे तू प्रकाश ना रे, बोलणार नाही. त्याच्याकडून बोलून घेणार, बॅ बॅ, हो ना हो ना, बॅ. तो हो 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 करेपर्यंत त्याला जिवंत त्याच्या नावाने काढायचं, त्याच्या आवडीचा कपडा, त्याच्या आवडीचं हे वगैरे. मग तो जसं जा तडफडेल तसं तो तिकडे तडफडून, नॉट ऑन द स्पॉट, बट हे मी पाहिलेलं आहे. असं नाही की मी आपलं काय ऐकिवातल्या गोष्टी, ज्या वेळेला पाहिलेलं आहे. पण आम्हा लोकांना कसं आहे ना, ते अप्लाय करायला देत नाही देव. हो. ते प्रत्येक वेळेला, कारण एका टप्प्यात एक तासभर तरी ते सगळं एक्सप्लेन करण्यात जाईल, कसं करतात, कसं काढतात ते वगैरे. तर करणीचे किती प्रकार असतात काय आपल्याला? अनेक प्रकारचे इकडे मुदतीच्या जसं एक हे असतं की नाही, मुदतीचा मूठ असते. मूठ 6 महिन्याची मुदत असते, 1 महिन्याची मुदत असते, कधी इन्स्टंट मूठ असते. मूठ म्हणजे काय, माणूस खतम. करणी पण अशीच आहे, बऱ्याच याची करणी. कधी कधी 2 पिढ्या आधीची करणी कोण सांगतं, कधी काय काय सांगतं, कधी पण केलेलं असतं. संपूर्ण खानदानाला करणीने वाजलेलं असतं. ह्या पण गोष्टी आहेत, पण त्या डिपेंड आहेत तुझ्या घराण्यावरती जे करणी वगैरे केलेली आहे. एक काही बोलतात असे काही जणांचं आता, बिकॉज एक डिपेंड आहे की तुझी कुठल्या प्रकारची करणी आहे. खानदानी करणी आहे काय काय, म्हणजे कधी कोणी कोणाचं खाल्लेलं असतं ना, मग त्याची तळतळाट हे ते करणीमध्ये कन्वर्ट होते. अच्छा. कोणी कोणाच्या खोट्या सह्या घेऊन केलेलं असतं ना कामं, याच्यावरती पण मजबूत कितीतरी हे होईल. त्याच्यानंतर राक्षोज्ञ होम मध्यरात्रीचा करतात, त्याचा गोव्यातला किस्सा सांगतो. त्याला एकदा वाचवला, नंतर नाही वाचवला, त्याने चुकीचं काम केलं. राक्षोज्ञ होम जो आहे तो मध्यरात्री करतात. एका कालवी म्हणून देवगडकडे हे आहे, त्यांच्याकडे मी आणि आमच्याकडे प्रसाद म्हणून गुरुजी आहे, आम्ही रात्रीचं काम केलं होतं. सकाळी जनशताब्दीने रिटर्न बॅक आलो होतो. त्यांचं आडनाव सारंग, ज्याच्याकडे काम केलं ते. कितीतरी प्रकार आहेत, कितीतरी वास्तुदोष किती कसे काढायचे, काय कसे आवाज बनले, खूप किस्से. तर गुरुजी, एखाद्या व्यक्तीवर करणी केली असेल तर पुढे काय होतो? करणी केल्याच्या नंतर त्याला जो त्रास होतो, मग त्या फॅमिलीमधले तो, त्याचा भाऊ, त्याचा मुलं जी कोण असतात ना, ते आमच्यासारख्या व्यक्तीकडे येऊन म्हणजे हे करतात की हे काय आहे, कशामुळे हा एवढा सगळा त्रास. मग आम्ही काय सांगणार, ते कौल घेतात. अच्छा. देवांचा कौल घेतात, ही करणी आहे का, यस किंवा नो सांगणार. बाकी काय प्रमुख आहे का, हे म्हणजे देवांकडून सगळ्या गोष्टींचा एक हे करून घेतो. पण जो कोणी करणी करतो हे नाही, आणि कोणी केली आहे हे पण हे होतं, डिस्क्लोज होते. असं नाही, करणी करणारा जरा एखाद्याने खून केला, केव्हा ना केव्हा पोलीस शोधून काढतात. बरोबर. एक्झॅक्टली कर्म कोणाला चुकलेले नाही. करणाऱ्यांनी पण सावध राहायचं आणि करून घेणाऱ्यांनी पण सावध राहायचं. कारण याच्यामध्ये आता कसं ना, आमचे वय वर्ष 60च्या पुढे गेलेत. एवढी वर्ष आम्ही त्याच्यातच मुरलेलो आहोत. म्हणून सांगतो, करणी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वसामान्य माणसाने पडायचं नाही. आणि पडलं तर त्यांनी केलं म्हणून मी करतो, त्याला उलटफेर करायचा ते नाही. त्यांच्याकडे आमच्याकडे एक माध्यम आहे की ही करणी वगैरे केल्याच्या नंतर ती सरळ अग्नीमध्ये स्वाहा करतात. अच्छा. आता त्याच्यानंतर परत मी सांगेन पुढे कधी येऊन, प्रत्येक गोष्टीला कन्सर्न. आता काही उतारे पण आहेत. काही उतारे असे आहेत ना, शाकाहारी उतारे, म्हणजे साधा आपण बली उतारा करतो,
वास्तुशांती केल्याच्या नंतर एक बलिउतारा करतात, माहितीये कोणाला, पण त्याचे उपयोग किती आहेत हे माहितीये? बलिउतारा मी दाखवेन बलिउतारा का असतो. त्याच्यानंतर दुसरा कोहळा वापरतात. कोहळ्या 2-3 प्रकारचे. त्याच्यानंतर एक फळ आहे पपई वगैरे, त्याच्यामध्ये लिंब आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या शाकाहारी गोष्टींमधून एखाद्याची उतरवायची असेल ना, करणी म्हणा, हे उतरलं जातं. करणीचा एक विधी आहे. समोर त्या सगळ्या दैवतांचं जे आहे, एक शंकर, अच्छा शिवाची शिवोपासना बेस्ट, आणि त्याच्यानंतर रुद्र आहे, हे आहे आपलं काय ते भैरव, अष्टपाल, सगळ्या गोष्टी. म्हणजे हे डिपेंड आहे, एका बैठकीत हा विषय संपणार नाही नाही. समजणार. बरोबर 365 दिवस जरी याच्यावर चर्चा केली ना, तरी वेगवेगळ्या गोष्टी निघतील. बरोबर. माझा जन्म, ती चंपा नावाची झाडूवाली होती. झाडूवाली म्हणजे ते, हे काय त्याला एक वेगळं नाव आहे हॉस्पिटलमध्ये, आया 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 हा आया 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 डायाना आया. बायकोला माहिती असेल, बायको पण सांगू शकेल, माझी आई सांगायची, अरे त्याच्यामुळे पिशाच्यांशी मी बोलू शकतो, तिथं मी दूध प्यालेलो आहे. म्हणजे तुमचा जे जन्म झालाय त्या पिसाजने गेलेलं आहे का? हा, डिलिव्हरी तिने केली आईची, अच्छा. म्हणून मला पिशाचं कनेक्शन आहे. त्यात मी पायाळू आहे. पायाळू असल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी भूतभीत कळतं, दिसतं. मी ते तुला बोला, मी देवांशी बोलतो, हसशील तू, पण मी हे तुला दाखवू शकत नाही. हे मला माहित आहे मी कोणाशी बोलतो. आता समजा म्हटलं तुझ्या मनात काय आहे, मी तुझं ओळखलं, तू म्हणजे कसं ओळखलंस? एक दैवी विद्या आहे ती. बरोबर. असं कळलं ना, ती दैवी विद्या आहे. फक्त दत्त महाराजांचं कसं असायचं, दारोदारी भिक्षा खा, भिक्षा घे, भीक मागून खा, पण तू फसवू नको खा. फसवू नको, म्हणून आम्ही बरोबर. इकडे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मी का हे केलेलं आहे. प्रत्येकाचा स्वाद वेगळा. नाना स्वादमयी भिक्षा दत्तात्रेयम अहम भजे. बरोबर. नाना स्वादमयी भिक्षा, त्यांना नाना स्वाद. आणि दत्त हे दैवत असं आहे ना, की प्रापंचिक माणसाला लवकर पावतो, चेडागोटेवाल्यांना पावत नाही. आमच्या स्वतःच्या गावच्या म्हणजे घर होतं, तिथे चेडेगोटे आमचे वाडवडिलांनी हे आणले होते. सगळा सत्यानाश झाला. शेवटी आईच्या अंगामध्ये देवीची शक्ती होती. आईने तुम्ही काळोबाचा डोंगर नाही बघितला, अशा मोठ्या मोठ्या गाठी असून ती प्रेग्नेंट होती. मी असतो लहानपणी पोटामध्ये तिच्या, तरी तिने देवीला चॅलेंज केलं, जर तू खरं असशील ना, मला डोंगरावरती घेऊन चाल. आणि खरोखर ती चढली डोंगर आणि आणलं खाली तिने. त्याच्यानंतर आली, डायरेक्ट हॉस्पिटलला ऍडमिट झाली. असं आहे, असं सगळा किस्सा आहे. आणि ह्या खऱ्या गोष्टी. आई असते तर आईने सांगितलं असतं, अरे ह्याचा जन्म कसा झाला. त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. देवस्थानची जे गुरु आहेत की नाही, हा, आता मुक्ती द्यायचं काम. एखादा म्हातारा माणूस बघवत नसेल ना, 8 ते 10 जणांना मी मुक्ती दिली. आता मुक्ती देऊन आलो 7 तारखेला, मी बोललो ना. हो. हा, हाल बघवत नाही. मी म्हटलं बाबा, ह्यांनी कोणीतरी मुक्ती देणं म्हणजे मला सुपारी दिल्यासारखं होतं. त्यांच्या घरच्या लोकांनी बोललं पाहिजे, मुलीने किंवा मुलाने, रक्ताच्या नात्यातले, की आमचे हाल बघवत नाही परमेश्वरा. म्हणजे तुम्ही एक संकल्प घ्या, नारळ द्या, मी बघतो. पण त्याला ते भटजींना पैसे द्यायला लागतील तुम्हाला, कारण मला नको. बरोबर. मी एक्सेप्टच नाही करत. अशा मुक्ती दिलेल्या 8 लोकांचं काम केलं. बोल, आजही फोन केला ना, हा माझ्या आईला हिने मुक्ती दिली, फोनवरती बोलतील त्या मॅडम. फोटो पण आहेत, ते दाखवतो. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. मी ह्याच्यासाठी नाही की बाबा लोकांनी माझ्याकडे यावं, रांग लागावी, नथिंग. पण कसं ना, की 1% सत्य आणि 99% काय होतं, हे करून पैसे कमवतात. मी स्वतः आयुष्यामध्ये स्वतःची सायकल नाही घेऊ शकलो. आता हे माझ्या मुलाने घेतलं, हे प्रॉपर्टी मुलगा का हे करते. पण जर मी हे असतो तर एवढी पुण्य मुलांना मिळाली नसती. की आपल्या याच्या राशीच्या 3 असतात, गण असतात, राक्षस गण, देवगण आणि मनुष्यगण. बरोबर. देवगणाला पिशाच्य जास्त त्रास देत नाही, नमस्कार करतो. मनुष्यगणाला दिसतं आणि राक्षस गणाची फ्रेंडशिप होते. अच्छा. म्हणजे
प्रत्येकाच्याच याच्याविषयी नाही, पण एक सांगतो इन प्रॉपर जे स्टाईल आहे आपला, बरोबर. त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. मी आहे देवगणाचा, त्याच्यामुळे कसं, पण ही विद्या परत शिकल्यामुळे ना मला या सगळ्या गोष्टी अवगत आहे. फक्त आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल, जसं मी एखाद्याला म्हणतो ना, बायंगा कुणी घेतला की तो लखपती करोडपती होतो, त्याला हा प्रश्न विचारायचा की तू का घेतला? बरोबर. जर त्याच्यामुळे तो लखपती करोड होतो, तू अजून भाड्याच्या घरात का राहतो? बरोबर. कोणाबद्दल बोलतो कळलं ना. आता मी तारीफ केली सर्व, पण आम्हाला एक हे केलेलं होतं प्रॉमिस, म्हणजे वचन घेतलं होतं की ही विद्या जी आहे, बरोबर. त्यांना मी सांगतो, ही विद्या जी आहे, ही विद्या अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी आहे, नॉट फॉर द प्रॉपर्टी. अच्छा. प्रॉपर्टी बनवतात लोक, पुढे काय होते त्यांचं माहिती आहे तुम्हाला? अशा कित्येक आश्रमामधल्या लोकांची मला स्टोऱ्या माहिती, स्टोऱ्या नाही, हकीकत माहिती. आणि काय करायचं एवढे पैसे वगैरे घेऊन? दुसरी गोष्ट, कोणाचे काय, मला माझ्या सामानाचे याचे पैसे बस झाले, ठीक आहे. दुसरी गोष्ट, हाच प्रश्न ते असताना दत्त महाराजांना विचारला होता. अरे ते स्वयंसिद्ध आहेत, मला प्रॉपर्टी घ्यायची काय गरज आहे? आजच्या तारखेला सुद्धा मी 4 ठिकाणी लोकांना कळलं, ते येतात पूजा सांगणार, माझं पोट, मी जर त्यांना ब्राह्मण या रूपाने सांगितलं ना, मला अन्नदान करा, आजच्या तारखेला कोण नाही देणार? 5-10 किलोचं हे पण देतात, पण एवढं कुठे खाऊ मी? कळलं ना? म्हणून मी काय म्हणतो, माझा उपयोग काय, सगळ्यांसाठी होऊ दे जसं येतो, पण प्रत्येकाचं कसं आहे ना, आम्ही पण आमच्या प्रारब्धानुसार जगतो. माझ्या नशिबामध्ये धन नाहीये, तर माझा हात आहे. बरोबर. हा हात बघा, कोणत्याही ज्योतिषाला विचारा, या हातावरून तुम्हाला काय वाटतं? कुणी सांगावा की हे गुरुजी आहेत आणि यांच्याकडे कुठल्या कुठल्या विद्या आहेत सगळं. कारण आमचे गुरुजी म्हणाले होते, कधी कोणाला गुरुजी कशाला, आम्ही पण सांगतो ना, मी तरी दाखवतो हात, याच्यात कलश आहे, शंख आहे, त्रिकोण आहे, स्वस्तिक आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, गुरुवलय आहे, ज्योतिषशास्त्र सगळं शिकून म्हणतो ना आपण, जसे लोक बघून बघून शिकतात करून, तसं आम्ही करून करून थकलेलो आहे. आणि खरोखर काही नाही. आता नुसतं बसल्या बसल्या जागी जर काय एखादा विचार केला ना कोणाचा, आत्ताच मगाशी ज्याचं होतं काम, दिल्लीची ती मुलगी, तिला मी बसल्या बसल्या सांगितलं की काय घरामध्ये तुझ्या, अच्छा, ही कशी काय विद्या, पण ती मान्य केलं, हा ही गोष्ट खरी आहे, ती गोष्ट खरी आहे, असं एक्सपिरियन्स मॅटर्स. एक्सपिरियन्स आणि काहीतरी आहे म्हणून. आता मी स्वतः पायाळू आहे असं म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना, हा पायाळू आहे म्हणजे विद्या असणार तुमच्याकडे. पूर्वी कसं असं ना, पायाळू माणसं तर आम्ही कुठे जिथे म्हणजे पाणी ओळखण्यासाठी पण आमची विद्या कामाला यायची, म्हणजे ह्या जागेत पाणी बोरिंग हे करायचे असेल, अच्छा, ते मी एवढं हे नाही केलं, प्रोफेशनली नाही घेतलं. खूप खूप धन्यवाद गुरुजी, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आल्यात. छेडा काय असतं आणि हे प्रकार कसं लोकांना टॉर्चर करतो आणि करणी काय असतं, हे सगळं गुरुजींनी एक्सप्लेन केलेलं आहे. आज आपण इथे संपूया आणि लवकरच सेकंड पार्ट रिलीज करूया. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गुरुजींचा इंस्टाग्रामची आयडी आम्ही आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये ऍड करणार आहे. त्यांच्या आयडीवर त्यांचा नंबर आणि पत्ता लिहिलेला आहे. जर तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही आयडी ओपन करून त्यांचा जो मोबाईल नंबर आहे आणि ॲड्रेस तुम्ही नोट डाऊन करू शकता.